नमस्कार मित्रांनो. तर भरपूर जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्र काढण्यास सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल की कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी कुणबी नोंद असणं गरजेचं आहे. भरपूर जणांना असा प्रश्न पडलाय की आता आमची कुणबी नोंद कुठे पाहायची व ते कशी शोधायचे. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं समजून सांगणार आहे की तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जे काही कुणबी नोंद आहे ती कशी पाहू शकता. तसेच तुमच्या गावातील जी कुणबी यादी असेल ती तुम्ही कशी डाउनलोड करू शकता व ती कुठून करायची आहे, तर ते मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर आता आपण बघूया. तर आता काय करायचं आहे की मी आता या कॉम्प्युटरवर जी प्रोसेस करतोय ती सेम प्रोसेस तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये करायची आहे की तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये जायचं आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या गुगल क्रोममध्ये जाऊ शकता. गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर इथं गुगल सर्चमध्ये तुमचा जो जिल्हा आहे तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. जर माझा इथं पुणे जिल्हा असेल तर मी इथं पुणे डिस्ट्रिक्ट कुणबी नोंदी तर असं इथं टाईप करतो आणि तो सर्च करतो. पुणे डिस्ट्रिक्ट कुणबी नोंदी सर्च केल्यानंतर तुम्हाला जी इथं पहिली वेबसाईट दिसते कुणबी मराठा रेकॉर्ड्स, हे पुणे जिल्ह्याची ऑफिशियल वेबसाईट आहे. ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आहे, जी काही दिवसांनी अपडेट होत असते. तर इथं तुम्ही या पहिल्या वेबसाईटवर तुम्हाला पहिल्यांदा जायचं आहे. इथं तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जे काही तालुके आहेत ते इथं तुम्हाला बघायला मिळतील. तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. जर इथं माझा बारामती तालुका आहे तर मी इथं बारामती हा तालुका सिलेक्ट करतो. तर बारामती तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे तुमच्या बारामती तालुक्यातील जे काही गाव आहेत त्या गावांची लिस्ट इथं आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये तुमचं जे गाव आहे ते गाव इथे सिलेक्ट करू शकता आणि त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तुमच्या गावातील कुणबी नोंदी पाहू शकता. जर या लिस्टमध्ये तुमचं गाव नसेल तर काही दिवसांनी ही लिस्ट अपडेट झाल्यानंतर तुमच्या गावाचं नाव देखील या लिस्टमध्ये येऊ शकतं. तर मला आता इथे बारामतीमधीलच कुणबी नोंदी पाहायचे असतील तर मी इथून त्या पाहू शकतो. तसेच इथून डाउनलोड या ऑप्शनवरून त्या डाउनलोड देखील करू शकतो. बारामतीमध्ये क्लिक केलं तर इथं आपल्याला 2 पर्याय बघायला मिळत आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे मराठी आणि दुसरा जो आहे तो मोडी. तर इथं 2 भाषा आहेत. एक तर तुम्ही मराठी भाषेतून जे मराठी भाषेमध्ये जे कुणबी दाखले आहेत ते तुम्ही मराठी या ऑप्शनमध्ये जाऊन बघू शकता. जे मोडी लिपीमधील ज्या काही नोंदी आहेत तर तुम्ही मोडी लिपीतल्या नोंदी या ठिकाणी जाऊन त्या पाहू शकता. तर पहिल्यांदा आपण या मराठी या ऑप्शनवर क्लिक करून बघूयात की याच्यामध्ये कशा प्रकारच्या नोंदी आहेत. तर बघू शकता की इथं मराठीमध्ये क्लिक केल्यानंतर एक PDF येते. PDF ओपन करायचे. तर PDF ओपन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की इथं अशा प्रकारचे म्हणजे जवळपास हे 1913 या सालचे कुणबी दाखले हे तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं तर जन्म मृत्यूचा दाखला आहे आणि याच्यामध्ये तुमचं इथं नाव, जात, वय, पुरुष, स्त्री, मरणाचे कारण वगैरे सगळे इथं लिहिलेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की हे 2 नंबरचे जे नाव आहे तर इथं कुणबी हे नाव कुणबी ही जात दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीने इथं वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्याच्यामध्ये जर तुमची कुणबी जात असेल इथं तुमच्या नावापुढं कुणबी हे लिहिलेलं आहे. तर तुम्ही इथं जर कुणबी लिहिलेलं असेल तर तुम्ही कुणबी आहात हे सिद्ध होतं. तुम्ही बघू शकता की इथं एक कुणबी नोंद आहे. इथं खाली गेल्यानंतर ही 1913 मधील ज्या काही कुणबी नोंदी आहेत त्या इथं आहेत. इथे एक नोंद आहे. तर अशा पद्धतीने काही नोंदी सापडलेल्या आहेत. तर तुम्ही इथून नोंदी बघू शकता की कुणबी नोंदी बऱ्याच सापडत आहेत आणि यांच्या मरणाचं कारण हे कॉलरा आहे. तर तुम्हाला माहीतच असेल की 1900च्या काळामध्ये देवी आणि कॉलराच्या खूप साथी पसरल्या होत्या आणि त्यावेळेस खूप लोक त्याच्यामध्ये मरण पावले होते आणि त्यामुळे त्यावेळेस ह्या नोंदी केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये जर तुमची जात कुणबी असेल तर तुम्हाला तुमची कुणबी नोंद सापडलेली आहे आणि तुम्ही त्याच्यावरून तुमचं कुणबी कास्ट सर्टिफिकेट काढू शकता. तर इथून तुम्ही तुमच्या गावाची लिस्ट डाउनलोडसुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावाची नोंद PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता. तर इथे काही मोडी लिपीमध्ये सुद्धा दाखले आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता की 1889 मधील हा मोडी लिपीमधला दाखला आहे. जर या दाखल्यांवर मोडी लिपी वाचता येते किंवा समजते तर त्यांना हे दाखले दाखवू शकता. त्याच्यामध्ये जर तुमची जात कुणबी असेल तर तुम्ही तुमचा कुणबीचं जात प्रमाणपत्रही काढू शकता. इथं तुम्ही बघू शकता की इथं बरेच PDFs आहेत. तर इथं तुम्ही वेगवेगळ्या PDFमध्ये जाऊन तुम्ही तुमची नावाची नोंद कुठं आहे का ते बघू शकता. इथून तुम्ही तुमच्या सगळ्या PDFs डाउनलोड करू शकता आणि ते बघू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावातील तालुक्यातील नोंदी पाहू शकता. तर आता भरपूर जणांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आमचे जे काही सगळे सोयरे असतील त्यांची नावं आहेत. तर सगळे सोयऱ्यांचा जो काही नियम आहे तो अजून लागू झालेला नाही. त्यामुळे जेव्हा आता काही दिवसांनी हा नियम लागू होईल तेव्हा तुम्ही तुमच्या सगळे सोयऱ्यांच्या ज्या काही कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत तर तिथं त्या तुम्ही वापरू शकता. पण त्यासाठी तुम्हाला एक सेल्फ डिक्लेरेशन करावं लागणार आहे. म्हणजे जे शपथपत्र आहे ते तुम्हाला तिथं द्यायचं आहे. तर काही जणांचं जर
कुणबी नोंदींमध्ये नाव असेल तर तुम्ही आता सुद्धा तुमचं कुणबी जात प्रमाणपत्र काढू शकता. तुम्ही तुमचं नाव चेक करा आणि मी सांगितलेली वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या गावातील कुणबी नोंदी पाहू शकता, तसे डाउनलोड करू शकता आणि आपले प्रमाणपत्र काढू शकता. तसेच कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरील कुणबी प्रमाणपत्र डॉक्युमेंट्स हा व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला त्याच्यामध्ये सविस्तर जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते तिथे समजावून सांगितलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावातील नोंदी पाहू शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, जर काही शंका असतील तर कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.